चमत्कार घडवू शकत नाही। मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट आयुष्यभर ध्यानात ठेवायची पोरांनो। आईच्या आशीर्वादाशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये कोणी चमत्कार घडवू शकत नाही। आणि आईने जर तुमच्यासाठी निसर्गाकडे काय मागितलं, देव सुद्धा ते देण्यापासून अडवू शकत नाही। देव सुद्धा देण्यापासून अडवू शकत नाही। जे तुम्हाला मागायचंय तुमच्या आईला मागायचंय, आईच्या चरणावरती माथा टेकायचंय, निसर्गाला मागायचंय, 11 दिवस करून बघायचंय। आणि दुसरी महत्त्वाची ट्रिक देऊन जाते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये। इथून पुढे उद्यापासून लक्षात ठेवायचं पोरांनो, आयुष्यामध्ये कधीही जगात कुणाशी काहीही बोला, आपल्या आईशी आणि वडिलांशी कधीही खोटं बोलायचं नाही। कधीही खोटं बोलायचं नाही। कधीही खोटं बोलायचं नाही। का हे तुम्हाला सांगणार आहे। शाळेत तुम्हाला शिकवलं जातं आई वडिलांशी खोटं बोलू नका, पण का याचं सायंटिफिक कारण मी सांगणार आहे। मगाशी तुम्हाला सांगितलं आपलं शरीर पेशीपासून बनलेलं आहे। जसं पोरांनो आपल्या शरीरामध्ये 2 चाक आहेत। किती चाक आहेत? एक ती 2 चाकं समान असली तरच माणूस आयुष्यभर सुखी राहू शकतो। तुम्ही बघू शकता खोटी बोलणारी माणसं तुम्हाला समाजामध्ये दिसतील, तोंडावरती एक बोलतो माघारी एक बोलतो, तो आयुष्यात निरोगी राहू शकत नाही, 100% रोग असणार। जसं आपल्या शरीरामध्ये 2 चाक आहेत, एक आपलं माइंड आणि एक आपला हार्ट। आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या आई वडिलांशी खोटं बोलता, कधीतरी आई फोन करते तुम्हाला, बाळा घरी ये, किती वेळ लागणार आहे? तुम्हाला माहित आहे अर्धा तास लागणार, तुम्ही म्हणता आई 5 मिनिटात आलो। 5व्या मिनिटात आई तुम्हाला फोन करते, बाळा कुठं आहेस? तुम्ही परत खोटं बोलता। कसं आहे लेकरांनो, लक्षात ठेवा, हे जे मी सांगतोय पुण्य पाप म्हणून नाही, तुमच्या फायद्यासाठी सांगतोय। आई वडिलांशी जर तुम्ही खोटं बोलायला चालू केलं, तुमचं ज्या पेशी डिॲक्टिव्ह होतात, हे हात जे चक्र आहे त्याला माहीत असतं खरं काय आहे ते, हे मेंदूला माहीत नसतं, ते ऐकून बोलत असतं। तुमचं चक्र इनबॅलन्स व्हायला चालू होतं आणि तुमच्या शरीरामध्ये रोग लागायला चालू होतात। तुम्हाला जर हे पटत नसेल, तुमच्या आजूबाजूला जर कधी तुमच्या गावामध्ये एखादा वेडा माणूस आला, वेडा माणूस काय करतो बघा, गटारीचं पाणी पितो, शिळपाका खातो, कचरा कुंडीत काढून खातो। असा एखादा माणूस दिसला की त्याला पटकन उचलायचं आणि दवाखान्यामध्ये घेऊन जायचं, त्याचे सगळे रिपोर्ट काढायचे, शुगर चेक करायचं, बीपी चेक करायचं, सगळं चेक करायचं। असल्या थंडीमध्ये ती उघडी फिरत असतात, त्यांना काही आजार होत नाही। त्याचं कारण आहे ते मेंटली लॉस असतात, त्यांचं माइंड आणि हार्ट एका रेषेत असतं। ज्या माणसाचं माइंड आणि हार्ट एका रेषेत आहे तो माणूस आयुष्यात कधी आजारी पडत नाही, त्याला कुठला सहजासहजी कुठला रोग होत नाही, लक्षात ठेवा। आणि या जगाच्या पाठीवर तुमची मनापासून घरी वाट बघणार, मी मनापासून म्हणतोय पोरांनो लक्षात ठेवा, मनापासून वाट बघणारे एकच व्यक्ती आहे, जी म्हणजे तुमची आई आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्ही किती जरी मोठं झाला, आता इथले बसलेले पालक बरेच मोठे असतील, पैसा भरपूर कमवला असेल, तर लक्षात ठेवा जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची घरी वाट बघणारं कोण नसेल, मनापासून तू जेवलास का खाल्लास का म्हणून विचारणारं नसेल, तर आपलं आयुष्य अक्षरशः आपलं आयुष्य हे एकदम निष्क्रिय झालेलं असतं। त्या आयुष्याला काही अर्थ नसतो। एवढे मोठे रतनजी टाटा बघू शकता तुम्ही, त्यांच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे, पण मनापासून पगार देऊन पैसा देऊन काळजी करणारे भरपूर आहेत, परंतु मनापासून काळजी करणारं कोणी नाही। आणि पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या घरात कुणी वाट बघणार असतं का नाही, तो आयुष्यात कधी कुठं अडकत नाही, कधी कुठं फसत नाही। आणि तुमच्या घरात तुमची मनापासून वाट बघणार कोण आहे? मनापासून वाट बघणार कोण आहे? शाळा सुटते, तुम्ही घरी पळत पळत जाता। बघा थोडक्यात सांगतो तुम्हाला, तुमच्या शरीराला नक्की कशाची भूक असते? तुम्हाला वाटतं मला भूक लागली, शाळा सुटलं तुम्ही घरी पळत पळत जाता। समजा घरामध्ये आई नाही तुमची, शेजारचे काकूने तुम्हाला बोलवून घेतलं, गोडधोड खायला दिलं, तुमचं पोट भरतं का? तुम्ही घरी जाता, तुमची आई घरामध्ये असते, कडकडून मिठी मारते, खरडा वगैरे देते, तुमचं पोट भरतं का नाही? याचा अर्थ आहे लक्षात ठेवा पोरांनो, तुमच्या शरीराला आईच्या मायेची भूक असते, आईच्या स्पर्शाची भूक असते। मातानो तुम्ही सुद्धा दिवसभर काम करता, घरी आल्यानंतर तुमचं शरीर पहिल्यांदा तुमचं लेकरू कुठं शोधता, हे सायंटिफिकली आहे, तुम्ही ऑटोमॅटिक शोधता। आणि ज्यावेळी तुमचं पोरगं दिसतं, पोरगं पळत येतं, तुम्हाला मिठी मारते, तुमचा दिवसभराचा थकवा जातो, लक्षात ठेवा। याचं कारण आहे प्रत्येक माणसाच्या शरीराला जी खरी भूक आहे आईच्या मायेची, आईच्या स्पर्शाची आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या घरी तुम्हाला सांगितलं कुणी वाट बघणार असतं, तो आयुष्यात कधी कुठं अडकत नाही। कारण तुम्हाला सांगतो, एका गावामध्ये एका शेतकरी एक वासरू पाळलं होतं। वासरू तुमच्यासारखं छोटं होतं पण लय आगाऊ होतं। ते वासरू सकाळी उठलं, दावणीसनं सोडलं की जंगलामध्ये जायचं, मस्तपैकी एकटंच चरायचं आणि संध्याकाळी एकटंच घरी यायचं। तुम्ही म्हणाल यात विशेष काय? ते गाव आणि डोंगर याच्यामध्ये अंतर होतं, त्या वाटेवरती दोन्ही बाजूला पिकं होती, ते वासरू पिकाला अजिबात तोंड लावायचं नाही। ते गावकरी त्या शेतकऱ्याची पाठ थोपटायचे, काय किती छान वळण लावलंय। लक्षात ठेवा पोरांनो, ज्यावेळी तुमचं बाहेर चौकामध्ये बोलताना, वातावरणामध्ये तुम्ही बाहेरच्या जगामध्ये बोलताना तुमचं संस्कार चांगलं दिसलं,
लोक फक्त तुमची पाठ थोपटत नाही, तुमच्याबरोबर शिक्षकांची आणि तुमच्या पालकांची सुद्धा पाठ थोपटली जाते. म्हणून आपलं संस्कार आयुष्यामध्ये नेहमी चांगलं ठेवायचं. ते वासरू रोज जंगलामध्ये जायचं आणि घरी यायचं. एक दिवस जंगलामध्ये वासरू चरत चरत खूप आतमध्ये गेलं आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण रस्ता चुकलेला आहे आणि दिवस सुद्धा मावळलेला आहे. जर दिवस असता तर कमीत कमी आपण अंदाज बांधला असता की गाव कुठं आहे, रस्ता कुठं आहे. पण आता काय करायचं, रस्ता दिवस सुद्धा मावळलेला आहे, आपण रस्ता चुकलेला आहे. ह्या कमी होतं की काय, म्हणजे दुष्काळ ज्याला धोंडा महिना म्हणतात त्याच्यासमोर एक वाघ येऊन उभा राहिला. त्या वासराला कळलं आता आपलं मरण फिक्स आहे, जंगलात अडकलोय. त्या वाघाला मात्र आनंद झाला, हे जंगल माझं आहे, आता कुठं कुठं पळून वासरू पळून पळून कुठं पळणार आहे. त्या वाघाला आनंद झाला, आज मस्त कवळी लुसलुशी शिकार भेटलेली. शेवटचा प्रयत्न म्हणून ते वासरू जिकडं वाघ दिसल तिकडं जीवाच्या आतंकाने पळू लागलं. वाघ मात्र त्याच्या पाठीमागे आनंदाने पळत होता. हे जंगल होतं, जंगलामध्ये एक मोठासा खड्डा होता, त्यामध्ये दलदल होती. त्या अंधारामध्ये वासराला ती दलदल दिसली नाही, वासरू पळत पळत गेलं आणि त्या दलदलीमध्ये जाऊन अडकलं. वाघ सुद्धा आनंदाच्या भारामध्ये त्याच्या पाठीमागे पळत होता. वाघ सुद्धा पळत गेला आणि त्या दलदलीमध्ये जाऊन अडकला. आता ते वासरू आणि वाघ याच्यामध्ये फक्त 2 फुटाचं पूर्ण अंतर राहिलं होतं. त्या वासराने श्वास घेतला, वाघाकडे बघितलं आणि गालात एकदम खुद्दकन हसलं. तो वाघ म्हणला, तुला हसायला काय झालं, जी अवस्था माझी आहे ती तुझे. जर या दलदलीमध्ये मी अडकून मेलो तू सुद्धा मरणार आहेस, तुला हसायला काय झालं. त्या वासरू म्हणलं, मला असं काहीही होणार नाही, मी अजिबात इथं अडकून मरणार नाही. वाघ म्हणला, कसं काय. वासरू म्हणलं, वेट अँड वॉच, जरा थांब आणि बघ, मग तुला कळेल. इकडे 6 वाजता येणारं वासरू घरी आलं नाही. शेतकरी हवाल दिल झाला, त्यानं आजूबाजूची 5-6 माणसं गोळा केली, दिवाबत्तीची सोय केली. त्या जंगलामध्ये शोधत शोधत गेला. त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये दिसलं ते वासरू आणि ते वाघ अडकलेला होता. मला सांगा, वाघाला कोण बाहेर काढेल का. त्या शेतकऱ्याने रस्सीन बांबूच्या साह्यानं ते वासराला बाहेर काढलं. वासरू बाहेर आलं, तुमच्यासारखं आगाव होतं, ते लागलेलं चिखल टुंग करून झाडला आणि ते वासरू त्या वाघाला काय म्हणाला, पोरांनो हे फक्त ऐकू नका, तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये, अंतरंगामध्ये कोरून ठेवा. मी या व्याख्यानामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला सारखं यासाठी म्हणतोय, मागच्या मेंदूला कळलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ते वासरू त्या वाघाला काय म्हणलं लक्षात ठेवा. ते वासरू त्या वाघाला म्हणतं, हे वाघा ऐक, आपली माणसं आपली असतात. पोरांनो लक्षात ठेवा, आपली माणसं आपली असतात. काळीज उगाच कुणासाठी धडकत नाही. ज्याच्या घरी कुणी वाट बघणार असतं तो आयुष्यात कधी आणि कुठंच अडकत नाही, कुठंच अडकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.